मित्रांनो, ज्या कुठल्या शेतकऱ्यांना जापानीज रेड डायमंड सीडलेस पेरूची लागवड करायची असेल असे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात। याचे ओरिजिनल रोपं तुम्हाला आमच्याकडून भेटतील। आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। मित्रांनो, हा पेरू जो आहे तो सदाबहार आहे, 12 महिने आहे। याला हे बघा, इकडे याला फ्लॉवरिंग सुरू झालेलं आहे। हे बघा, याला काही फांद्यांना याला फ्लॉवरिंग तुम्हाला दिसतंय। कुठे तुम्हाला फ्लॉवरिंग दिसेल तर कुठे याची फळं थोडीशी मोठे झालेले असतील, मोठे फळं थोडे मोठे होतील, आणखी जे मोठे झालेले फळं पिकायला येतील। असं चक्र याचं वर्षभर चालू राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याला फार पैसे मिळणार आहे। हे बघा, आता तिकडे फ्लॉवरिंग होतं, इथे फळं लागलेली आहेत। अशा प्रकारचं हे बघा, इकडे फळं लागलेले आहेत। 8 महिन्याचं हे झाड आहे आणि याला 8 महिन्यातच याला फळं लागायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, हे जापानीज रेड डायमंड पेरू आहे। हा जरा मोठा झालेला पेरू आहे। याला बघा, पिशवीत आपण याला टाकलेला आहे। आता हा अंतिम टप्प्यातला पेरू आहे। आणखी एक 15-20 दिवसानंतर हा खाण्याच्या योग्य होणार आहे। मित्रांनो, जापानीज रेड डायमंड पेरू ही एक जापानची व्हरायटी आपल्या भारतात येऊन 1-2 वर्ष झालेली आहे आणि हा खायला फार स्वादिष्ट आहे। याच्यात बिया नाही आहेत, हा सीडलेस आहे। याच्यात 2-3च बिया निघणार आहेत आणि खायला फार स्वादिष्ट असल्यामुळं हे आतापर्यंतच्या पेरूचा एक बाप पेरू म्हणून समजला जाणार आहे आणि हा सफरचंदाला सुद्धा टक्कर देणारा एक पेरू समजला जाणार आहे। अशा प्रकारचा पेरू आहे, शेतकऱ्याला चांगलं इन्कम देणार आहे। याला काही नवीन काही करायची गरज नाही, जुन्या पेरूसारखीच आपल्याला याची बाग सांभाळायची आहे। याची सगळी माहिती तुम्हाला देऊ। ज्या कुठल्या शेतकऱ्याला याची लागवड करायची असेल असे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात। मित्रांनो, आमच्याकडे तुम्हाला नवनवीन प्रकारची शेती करण्यासाठी नवनवीन प्रकारचे रोपं भेटतील। अगदी टिश्यू कल्चर ओरिजिनल खजुराच्या रोपापासून आंब्याच्या नवीन व्हरायटी, चिकूच्या, जांभळाच्या, फणसाच्या, व्हाईट जांभूळ, बुटके नारळ, काश्मीरी रेड ॲपल, बोर असे अनेक प्रकारचे रोपं तुम्हाला नवनवीन प्रकारची शेती करण्यासाठी तुम्हाला भेटणार आहे। आमचे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला नवनवीन माहिती तर भेटणारच आहे। जुनं आता जास्त करू नका, नवीन थोडं करा, परंतु नवीन करा काहीतरी, याच्यामध्ये तुम्हाला फायदा भेटणार आहे। ज्या कुठल्या शेतकऱ्याला याची शेती करायची असेल ते आमच्याशी संपर्क साधू शकतात। याच्यामध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही आपला बुकिंग करून रोपं तुम्ही मागू शकतात। धन्यवाद।